नमस्कार, मी नचिकेत देशमुख. तुमच्याकडे जर $100,000 असतील तर तुम्ही एका वर्षात ते कसे ग्रो करू शकता हे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजच्या थ्रू मी तुम्हाला आज दाखवणार आहे. फार डिटेलमध्ये मी जाणार नाही, पण ह्याच्यावरून तुम्हाला एक आयडिया येईल. सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी आहे म्हणजे सेव्हिंग्ज अकाउंट. एकदम सेफ ऑप्शन आहे. तुमचे $100,000 तुम्ही बँक अकाउंटमध्ये टाकले तर एका वर्षात 4.5% इंटरेस्टनी $104,500 मिळतील. प्रॉब्लेम असा आहे, हे एकदम लो निग्लिजिबल रिटर्न्स आहेत. US चं इन्फ्लेशन बीट करत नाही. ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे, कारण तुमचे 100,000 आता अडकलेले आहेत बँकेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला काही कंपाऊंडिंग ॲडव्हान्टेज सुद्धा नसतो. दुसरी स्ट्रॅटेजी आहे म्हणजे सिम्पल बाईंग अँड सेलिंग स्टॉक्स. बऱ्याच लोकांना माहिती आहे. मागच्या वर्षी जर तुम्ही $100,000 टेस्लामध्ये टाकले असते तर आज त्याची व्हॅल्यू असली असती $133,000, म्हणजे 33%. गुड थिंग इज स्टॉक्स जनरली स्टेबल असतात आणि एस्पेशली जर तुम्ही S&P 500 म्हणजे टॉप 500 कंपनीजमध्ये जर इन्व्हेस्ट केले तर त्या जनरली स्टेबल असतात. जनरली प्रॉब्लेम असा आहे की स्टॉक प्राइस कधीही ड्रॉप होऊ शकते. तुम्ही जर टेस्ला स्टॉकच पाहिला तर इतका वोलॅटाईल आहे की तुम्ही जर हायला बाय केला असेल तर आज त्याची व्हॅल्यू 50% डाऊन असेल. त्यामुळे इट डिपेंड्स ऑन वेन यू आर बाईंग दी स्टॉक्स. आणि कंपनीज डिलिस्ट अशा होऊ शकतात. थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज अगेन ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट. तुमचे $100,000 तुम्ही कुठल्या कंपनीजमध्ये गुंतवताय म्हणजे एक वर्ष तुम्हाला त्याला हात लावता येणार नाही अनलेस यू सेल दोज स्टॉक्स, राईट. आणि जनरली लोक जे स्टॉक्स बाय अँड सेल करतात ते बाय करतात लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी. त्यामुळे 5 वर्ष 10 वर्ष कोणी पाहिलेत, 5-10 वर्षात ॲपल तरी टिकेल की नाही कोणास ठाऊक, मेटा टिकेल की नाही कोणास ठाऊक, नेटफ्लिक्स टिकेल की नाही कोणास ठाऊक. सो वी डोंट नो ऑल दॅट. सो इट्स अ हायली रिस्की इन्व्हेस्टमेंट इन माय ओपिनियन. तिसरी स्ट्रॅटेजी आहे म्हणजे बाईंग स्टॉक्स अँड सेलिंग कॉल ऑप्शन्स. बऱ्याच लोकांना ऑप्शन्स हे फार रिस्की वाटतात, कारण अभ्यास करत नाहीत, मार्केटमध्ये उतरतात, पैसे गमावतात ऑप्शन्समध्ये. त्यामुळे एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑप्शन्स. पण जर तुम्ही पाहिलं $100,000 जर तुम्ही टेस्लामध्ये इन्व्हेस्ट केले असते एक वर्ष आधी तर, आणि त्याच्यावर जर तुम्ही दर आठवड्याला कॉल्स सेल केले असते त्या अंडरलाईंग स्टॉक्सवर, तर तुमचं अकाउंट आज असलं असतं $320,000, म्हणजे 220% गेन्स. वीकली तुम्ही इन्कम जनरेट करू शकता तुमच्या स्टॉक्समधून, तुमच्या पैशांमधून. आणि डाऊन साईड प्रोटेक्शन आहे, कारण जर तुम्हाला जो प्रीमियम मिळतो एव्हरी वीक, स्टॉक जरी थोडासा पडला खाली तरी यू आर प्रोटेक्टेड बाय दॅट प्रीमियम दॅट यू हॅव ऑलरेडी अर्न. अँड इट्स रिलेटिव्हली सेफर कम्पेअर्ड टू ऑल दी अदर ॲडव्हान्स्ड ऑप्शन्स. कॉन्स असे आहेत की जर स्टॉक प्राइस खूप वर गेली तर तुमचे प्रॉफिट्स आर लिमिटेड, कारण तुमची एक स्ट्राईक प्राइस असते, तुमचे प्रॉफिट्स तिथेच कॅप होतात. ऑल्सो यू हॅव टू मॅनेज दीज ऑप्शन्स. तुम्ही दर आठवड्याला ॲटलिस्ट एक 15 मिनटं एव्हरी डे तुम्ही की तुमच्या ऑप्शन्सची परिस्थिती काय त्याप्रमाणे तुम्हाला ॲक्शन्स घ्यायला पाहिजे. चौथी स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यावर माझ्या एज्युकेशन क्लासेसमध्ये सगळ्यात जास्त मी फोकस करणार आहे, ती म्हणजे बाईंग स्टॉक्स प्लस ॲडव्हान्स्ड ऑप्शन्स. म्हणजे तुम्ही 100,000 पैकी $50,000 समजा एका स्टॉकमध्ये टाकले, लेट्स से टेस्ला फॉर एक्झाम्पल. पण ॲट द सेम टाइम यू आर सेलिंग कॉल्स, जे मी आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलं, प्लस बाकीचे $50,000 चे जर तुम्ही ॲडव्हान्स्ड ऑप्शन्स ट्रेडिंग केलं तर तुमचं अकाउंट 100,000 कॅन ग्रो अप टू $506,000. आता यात थोडं ॲझम्पशन आहे की मी एव्हरी वीक 15% प्रॉफिट गृहीत धरलाय. नॉर्मली 20 ते 25% पण मिळू शकतो, कधी कधी कमी होऊ शकतो, कधी कधी लॉसही होऊ शकतो. पण ऑन अन ॲव्हरेज $390,000 तुम्ही 50,000वरून वर्षभरात कमवू शकता, म्हणजे 406% गेन. कुठलीही जगातली बँक तुम्हाला एवढा गेन देत नाही, कुठलाही बिझनेस तुम्ही काढलात एवढा गेन मिळणार नाही. आणि नो फिक्स्ड डिपॉझिट और सर्टिफिकेट डिपॉझिट और रिअल इस्टेट और एनी अदर इन्व्हेस्टमेंट्स, नो इन्व्हेस्टमेंट कॅन गिव्ह यू दिस काइंड ऑफ रिटर्न्स. याचा फायदा असा आहे की कॅपिटल रिक्वायर्ड इज व्हेरी लेस, रिस्क इज नोन. तुम्ही जेव्हा ट्रेडमध्ये एंटर करता तेव्हा यू ऑलरेडी नो हाऊ मच रिस्क यू आर टेकिंग, की किती पैसे तुमचे जाऊ शकता. अँड दिस स्ट्रॅटेजी वर्क्स इन एनी मार्केट, बुल मार्केट असो, बेअर मार्केट असो, और न्यूट्रल असो, साईडवेज मार्केट. ऑप्शन्स ट्रेडिंग करण्यासाठी एज्युकेशन एवढं महत्त्वाचं आहे की तुम्ही
विदाऊट एज्युकेशन जर ह्याच्यात उतरला तर डेफिनेटली तुम्हाला नुकसान होणार आहे. माझ्या क्लासेसमध्ये, स्टॉक अँड ऑप्शन्स ट्रेडिंग क्लासेसमध्ये, मी तुम्हाला झिरो एक्सपिरियन्स असेल तरीसुद्धा तुम्हाला स्टॉक मार्केट मी शिकवीन. स्टॉकचे फंडामेंटल्स, 14,000 स्टॉक्समधून कसे पिक करायचे बेस्ट स्टॉक्स, बाईंग अँड सेलिंग स्ट्रॅटेजीज, केव्हा बाय करायचे केव्हा सेल करायचे हे कसं समजून घ्यायचं. ट्रेडिंग टूल्स, बरेच ट्रेडिंग टूल्स आहेत. रॉबिनहूड आहे, थिंकॉर्स्विम आहे, ट्रेडिंग व्ह्यू आहे, ट्रेड स्टेशन आहे, असे बरेच टूल्स आहेत ज्याचं नॉलेज मी तुम्हाला देऊ शकतो. सेकंड, ऑप्शन्स ट्रेडिंग, ह्याच्यावर माझा प्रायमरी फोकस असणार आहे. ऑप्शन्स तुम्हाला झिरो एक्सपिरियन्स असेल तर बेस्ट, यू डोंट हॅव टू अनलर्न एनिथिंग. ऑप्शन्स तुम्हाला मी बेसिक्सपासून सुरुवात करेन. टेक्निकल इंडिकेटर्स कसे कसे रीड करायचे, स्ट्रॅटेजीज फॉर वीकली इन्कम जे मी तुम्हाला दाखवलं, डेबिट स्प्रेड्स किंवा कॉल ऑप्शन्स, ट्रेडिंग टूल्स कसे वापरायचे. थर्ड, डे ट्रेडिंग. मी जास्त डे ट्रेडिंग करत नाही, पण ऑपॉर्च्युनिटी असेल तर करतो. टेक्निकल इंडिकेटर्स, अल्गोरिथमिक ट्रेडिंग अँड टूल्स, हे सगळं मी तुम्हाला शिकवेन. अल्गोरिथमिक ट्रेडिंग म्हणजे यू कॅन लिटरली राईट स्क्रिप्ट्स दॅट टेल यू वेन टू बाय ऑर वेन टू सेल सर्टन थिंग्स. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. माझ्या क्लासेसमध्ये तुम्ही नुसतं ज्ञान घेणार नाही आहेत, तर तुम्ही प्रॅक्टिस करणार आहेत एव्हरी डे. तुमचे लॅपटॉप्स असतील तुमच्यासोबत आणि आपण काही काही एक्सरसाइजेस मी तुम्हाला देणार आहे. एव्हरी डे यू विल हॅव टू प्रॅक्टिस आणि सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये, म्हणजे तुम्हाला खरे पैसे त्याच्यात टाकायची गरज नाही आहे. थिंकॉर्स्विममध्ये तुम्ही सिम्युलेटेड मनी वापरून यू कॅन ट्रेड स्टॉक्स, यू कॅन ट्रेड ऑप्शन्स, यू कॅन डू एव्हरीथिंग. इंडियन स्टॉक मार्केट, तुमच्यातले बरेच लोक भारतातही गुंतवणूक करतात. मी तुम्हाला इंडियन स्टॉक मार्केटमध्ये कसं ट्रेड करायचं हे शिकवू शकेन. इंडियामध्ये खूप ट्रेमेंडस ऑपॉर्च्युनिटी आहे टू मेक मनी. म्हणजे लिटरली मागच्या 2 वर्षात माझे पैसे डबल झालेले आहेत इंडियन स्टॉक मार्केटमध्ये. सो इट इज ऑसम. इट्स द बेस्ट टाइम टू इन्व्हेस्ट इन इंडिया. ओके, लिटिल बिट अबाउट मी. मी मुंबई युनिव्हर्सिटीचा आहे. इथे येऊन मास्टर्स केलं पर्ड्यूमध्ये, झेवियरमध्ये MBA केलं. मी बऱ्याच कंपनीजमध्ये काम केलं. काही फॉर्च्यून 500 कंपनीज आहेत, लाईक GE एरोस्पेस, सिन्सिनाटी इन्शुरन्स, बोसमध्ये मी काम केलं आहे. सध्या रेडियनमध्ये काम करतो आणि आत्ता मी माझी ही नवीन अकॅडमी सुरू केली आहे, ट्रेडोनॉमिक्स अकॅडमी, विच आय ओन. आणि या कंपनीच्या थ्रू मी तुम्हाला एज्युकेशन क्लासेस देणार आहे. तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर माझ्या वेबसाईटवर जा, विच इज tradonomics.us. मी लवकरात लवकर एक वेबिनार अरेंज करीन. त्यात तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला विचारू शकता. मी समजू शकतो आजच्या या स्लाइड्सवरून काही जणांना थोडं स्केप्टिसिझम असणार आहे की बाबा खरंच आपल्याला 400% गेन मिळू शकतो का. हो, डेफिनेटली मिळू शकतो. मोठे मोठे मार्केट मेकर्स त्याच्यापेक्षा जास्त कमावतात. वी आर जस्ट रायडिंग दॅट वेव अँड विथ द प्रॉपर एज्युकेशन. थँक्यू.